जोड़ी पहुंच चुकी है यहाँ से और ओपनिंग जोड़ी पर स्ट्राइक पर जो कि रहेगा सोहम और उसके साथ देगा कौशिक मैदान पर। स्ट्राइक कौशिक ना, स्ट्राइक पर कौशिक रहेंगे मैच में। कुछ बातचीत कौशिक ध्यान में रखिए, 60 सेकंड से पहले आपको मैदान में आना पड़ेगा आउट होने के बाद। अगर नहीं आते तो आपके ऊपर ठोस कार्रवाई की जाएगी। जो भी कुछ नियमावली है उस पर आपको बिल्कुल सामना करना पड़ेगा उसका, जो अंपायर कहेंगे उसके बाद का। अच्छा डिफेंस के पर पहली गेंद डिफेंस भी गैप में मैदान पर एक रन के साथ खाता खोला और टीम का कारवा चला। इस वक्त एक रन पर कोई नुकसान नहीं। दोपहर का समय, थोड़ी सी धूप मैदान पर, अब आसमान साफ लग रहा है, लेकिन शाम के समय पर ये बादलों के जो झुंड नजर आ रहे हैं वो शाम के समय पर शायद थोड़ी सी बरसात होने की आगाज आशंका रहेगी, लेकिन उससे पहले की कहानी है ये। इस वक्त फुल टॉस को गैप में खेला गया, शॉर्ट कवर खिलाड़ी बहुत तेज आया, अंदर की तरफ पहुंचा जहां पर वो सिंगल रोक नहीं सकते, लेकिन बाउंड्रीज रोकी गई, वहां पर दो पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। हवा लगभग 40-35 के आसपास गति के साथ दोपहर तक बहेगी, अनुमान लगाया जा चुका है। ओ चेंजअप पेस ऑन साइड पर, चेहरा बिल्कुल दिखा ऑन साइड पर, खेलने का अंदाज भी ऑन साइड पर रखा, लेकिन बल्ला थोड़ा जब तक नीचे आ पाता गेंद निकली डॉट वहां पर विकेट कीपर के हाथ में गेंद को रोका गया, जहां पर विकेट कीपर ने गेंद को उठाया तो लगा, लेकिन रन देने के आसार अब समाप्त हो चुके हैं। टीम का स्कोर पहुंचा मात्र 2 रन पर। इस बार स्लिप में निकली गेंद, स्लिप पर एक रन वहां पर निकलेगा। तीन पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। खेल चलता है इस वक्त पावर प्ले की पहले क्या बड़ा शॉट, इस बार हवा में शॉट, लॉन्ग ऑफ सीमा रेखा से बाहर गेंद, 4 रन के लिए मैदान पर। चौवे के साथ 7 रन पर पहुंचा टीम का स्कोर। इस बार कवर पर हवा में रखा, एक्स्ट्रा और सीमा रेखा से गेंद बाहर, 4 रन मैदान पर। टीम का स्कोर 11 पर। पर पहुंचा टीम का स्कोर, जिसमें बैक टू बैक 2 बाउंड्रीज लगी मैदान पर। नया गेंदबाज मोर्चे पर प्रियेश चोड़नकर जो कि रहेगा इस वक्त सामने से मोर्चा संभालते हुए। पावर प्ले समाप्त हो चुका पहला, जहां पर आपको मिले 11 रन मैदान पर। शॉर्ट गेंद पर पुल किया सीधे खिलाड़ी के झोली में, एफर्ट का माल का, भले उनका गॉगल गिर चुका है लेकिन उसके बावजूद उस कैच को लगा गया, पहला विकेट निकला आउट 11 पर। नया बल्लेबाज समीर मैदान में पहुंच चुका है। 60 सेकंड से पहले आपको गेंद खेलनी है, इस बात को ध्यान में रखिए।
शॉट गेंद को पुल किया, स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। अब बस इशारा बचाना पर का 4 रन मैदान पर। एक सुंदर टाइमिंग मैदान पर कि सीमा रेखा से बाहर निकलती हुई चौवे के साथ। अब 3 चौवे इस वक्त अगर बात बताई जाए तो इस इनिंग में, इसमें से दो नॉन स्ट्राइक एंड जो बल्लेबाज था उसने लगाया, और स्ट्राइक का जो अभी अभी बल्लेबाज पहुंचा उसके बल्ले से चौवा निकला। 15 रन पर पहुंचा टीम का स्कोर। लो फुल टॉस, कवर बाउंड्री पर, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद नहीं है, इसका मतलब वहां से भी रन मिलेंगे। 4 बैक टू बैक दूसरा, टोटल 4 चौवे और टोटल स्कोर में तब्दीली इस मैदान पर 19 रन पर। ओह, चेंजअप पे गति परिवर्तन, इस बार थोड़ा सा इनको धीमा किया वहां पर। देखिए बल्लेबाज ने बिल्कुल परखा हुआ, ऑफ्टर के बाद चले गए, शॉट के वो जगह ढूंढ रहे हैं मैदान पर। पता है कि एक बड़ा शॉट बनता है तो मैच आसान हो जाएगा। फिर से फ्लाइट डी, गेंदबाज के चेहरे के सामने किया गेंद को और बाहर की तरफ लेके गए। इस बार फिर से लॉन्ग ऑफ पर एक रन वहां पर बनता हुआ। थ्रो देखे बहुत सुंदर वहां पर फील्डिंग, लेकिन साथ साथ अब दूसरा रन मैदान पर बनता हुआ। इन 2 रन के साथ टीम का स्कोर पहुंचा, पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 21-21। पहुंचा टीम का स्कोर मैदान पर, खेल चलता और तीसरे ओवर का। पुंडलिक गेंदबाजी के मोर्चे पर वापस, अच्छी गेंद सटी यॉर्कर ऑफ्टर के बाहर, लाइन को दूर रखा। पुंडलिक ने अपने खाते में बिल्कुल इजाफा कर लिया गेंदबाजी का। एक रन वहां पर पुंडलिक ने खर्च किया, अच्छी बॉल जो कि मैदान पर, और टोटल स्कोर 22 रन पर। इस बार बिल्कुल ऑफ्टर के बाहर गेंद को लाइन को किया, बल्ले के बाहर से लगी पॉइंट पर गेंद को फील्ड किया था, एक रन और निकल गया, इक्का दुक्का। 2-4 बड़े शॉट लग चुके, चौवे निकल चुके मैदान पर, और इक्के दुक्के के साथ रनों में इजाफा पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा 23 रन पर। और पिचेन हवा में खेला, मिड विकेट पर खिलाड़ी है, लेकिन शायद थोड़ा सा लेट पहुंच गया, मौका बन रहा था, गेंद निकली सीमा रेखा से बाहर। 4 रन शौर्य। एक बड़ा शॉट निकला और टोटल 27 रन मैदान पर।
इस बार रिवर्स खेला, अटेम्प्ट किया बल्ले के बिल्कुल बीच पॉइंट, बाउंड के बाहर गेंद, 4 रन मैदान पर। पहुंचा टीम का स्कोर, बैक टू बैक 2 बाउंड्रीज मैदान में। देखिए बैक टू बैक ही लगे, हैट्रिक अभी तक हुई नहीं है। ओ हो उड़ाया, 6 रन। रन वहां पर मिलता, मतलब 38 रन पर पहुंचा टीम का स्कोर। खेल समाप्त हो चुका पहले 3 ओवर का खेल इस मुकाबले में। एपीएल और मैदान में चलेगा, नया गेंदबाज मोर्चे पर दीपेश कलंगुटकर, जो एपीएल और में। एपीएल में आपको क्या फायदा होता है? फायदा यह है कि बल्लेबाजों को पूरा मौका मिलता है, आपको अटैकिंग बैटिंग करेगा, आउट हो नहीं सकते आप। कैच आउट तो आउट ही नहीं हुआ इधर पर। ऑफ टर्म पर गेंद लगी, सिंगल निकलेगा वहां पर, और 1 रन के साथ टीम का स्कोर 39 रन पर। ओह, लेग स्टंप पर गेंद, वाइड बॉल, थोड़ी बाहर निकलती है गेंद मैदान पर। 40। वाइड कर आपको एक एक्स्ट्रा गेंद मिल जाती है, आपको दूसरी गेंद डालनी भी पड़ती है। बल्लेबाज के लिए पूरा मौका मिलता है। वाइड बॉल निकलने के बाद आपको एक अतिरिक्त गेंद मिलती है, जो आपको बिल्कुल सेट करती जाएगी। ऑन साइड पर इस बार खेला, स्कोर लेके ऊपर से सी मारेगा से बहुत दूर गेंद, 6 रन। एक बड़ा शॉट निकला मैदान पर, फिर से वही अंदाज है, इस बार भी शॉट आर्म पुल किया, सी मारेगा से बाहर, 6 रन। एक बड़ा शॉट, बाउंड्री के बाद वो छक्का, मैदान पर बिल्कुल लाजवाब खेल, और टोटल स्कोर में तब्दीली 52 टीम का स्कोर मैदान पर। ओ, लेग स्टंप के बाहर, वाइट है ये, वाइट, और शायद 2 और मिल सकते हैं अगर दौड़ते तो। वहां पर एक ही मिलेगा, वाइट और प्लस 1, मतलब टोटल 2 रन के साथ 54 मैदान पर, 54 पर।
और फिर से वही पर अंदाजा है, वहां पर इक्का दुक्का बन रहा है मैदान में, बीच बीच में बड़े शॉट मैदान पर लगते हुए, और इस एक रन के साथ 55 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। $55 इस एपीएल ओवर में मैदान पर। और इस बार बल्ला बहुत तेज घुमाया डॉट के निकलते हुए। देखिए डॉट के साथ वो प्रेशर थोड़ा थोड़ा बढ़ता हुआ मैदान पर। पता है कि विकेट अगर निकलते जाएंगे तो मजा कुछ और रहेगा मैदान पर गेंदबाजी के लिए, लेकिन अभी तक सिर्फ एक विकेट गवाया मैदान पर। ऑन सेट पर खींचा हुआ शॉट मिड विकेट सीमा रेखा पर गैप में इन्हें, हालांकि खिलाड़ी पीछे था, वहां पर हल्की सी गफलत, और उसी गफलत पर यह दूसरा रन मैदान पर। और समाप्त हो चुका है पांचवा, 5 ओवर के बाद टीम का स्कोर 50। 4 ओवर के बाद टीम का स्कोर 57 रन मैदान पर। नया गेंदबाज प्रियेश मैदान में जाता हुआ। ओह बहुत सुंदर बॉल मैदान पर। चारों खाने चित बल्लेबाज मैदान पर इस समय पर बताया कि आपको रन चाहिए, और 55 पर पहुंचा है टीम का स्कोर 56 पर। शॉर्ट गेंद का हुक किया इस बार, और गेंद सीमा रेखा से बाहर, 6 रन के मैदान पर। और पिच जैन फिर से हवा में खेला, कवर खिलाड़ी पीछे था, पहला रन बहुत तेज निकला, और एक रन के साथ रनों में इजाफा पहुंचा, टीम का स्कोर पहुंचा 61 रन पर। 61 का 64 पर। शॉर्ट गेंद को पुल किया मैदान में, स्क्वायर लेग सीमा रेखा से बहुत दूर गेंद, 6 रन 70। का इशारा मतलब 71, और फ्री हिट मामले में फ्री हिट का माहौल। शुरुआत का पहला ओवर क्या सुंदर डाला गया था, मात्र 4 या 5 रन वहां पर खर्च किए थे, माफ के 4 नहीं 2 बाउंड्री लगे थे वहां पर। 4 गेंदे अच्छी डाली, आखिरी की 2 गेंदों पर 2 चौवे खर्च के, उसके बाद पलट वार मैदान पर। ओ इस बार बढ़िया गेंद लेग स्टंप पर, लेग स्लिप के बगल से निकले, और शायद निकले जोन में, 1 रन मैदान पर। ओह चेंजअप पेस गति बढ़ रही, बल्ला बल्ला लगा, इस पर कमाना होगा। बल्ले की आवाज जो है ना बहुत ज्यादा थी, गेंद की लाइन से कोई फर्क नहीं पड़ता, वो बहुत दूर थी लाइन, वो डॉट गेंद निकलती हुई। थैंक यू डीजे।
और पिच गेंद सीधा खेला हाथ में, आउट। इस बार हवा में शॉट खेला, कवर बाउंड लाइन के बाहर दो, या रोका जाएगा? लग तो रहा है कि रोका जाएगा गेंद को। 2 रन वहां पर बनते हुए 73 4 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। अब प्रीतेश रहेगा स्ट्राइक पर। प्रदोष और प्रीतेश की जोड़ी। ओ स्लिप किया, लेग स्लिप किया, बगैर सेकंड निकली, सीमा रेखा तक वहां पर डिक्लेयर हो रहे, एक रन और मिलता हुआ। 75 टीम का स्कोर। देखिए 190 का जो टोटल है, क्या उससे पहले रुका जाएगा या उसको पार करेगा मैदान पर? देखिए 90 के टोटल में क्या मुकाबला रहेगा ये। और रिवर्स क्या अटेम्प्ट, पॉइंट बाउंड लेके बाहर गेंद, 6 रन। और फुल टॉस गेंद को खेला, मिड विकेट, सीमा रेखा से बाहर, और एक बड़ा शॉट मैदान पर। टीम का स्कोर अब बन चुका है। ओहो, उड़ाया, 3 छक्कों की हैट्रिक मैदान पर। क्या लगभग, क्या टाइमिंग, क्या ताकत इस खेल में। ऑन साइड पर फिर से स्क्वायर लेग, सीमा रेखा से बाहर, यह भी सिक्सर मैदान पर। 4 गेंदों में आखिरी के 4 छक्के निकले और टीम का स्कोर 99, 100 जिससे पीछे।
बाहेर जाणारो आणि त्यासोबत निर्धाव चेंडूची झालेली गणना. सलामीची जोडी म्हणजे सोनू आणि त्यासोबत रजत ही महत्वाची जोडबोली मैदानात दाखल. बॉलिंग मार्कवर संघाच्या वतीने सज्ज. पहिल्या षटकात समीर बॉलिंग मार्कवर. अजून एक सुंदर चेंडू टप्प पडल्यानंतर पुन्हा एकदा मालवणी भाषेत कायच नाही गळाक आणि बोको गेलो म्हाळाक, थोडीशी ती परिस्थिती. कारण चेंडू इलो कधी विकेट कीपर पर्यंत गेलो कधी, तो स्पीड आपण गोलंदाजाचो बघितलो आणि त्या स्पीडने 2 चेंडू रवले निर्धाव. त्यानंतर कव्हर ड्राईव्हचो खूप सुंदर फटको. चेंडू ट्रॅव्हल होताना सीमारेषेच्या नजदीक आणि त्यासोबत सीमारेषेचा उल्लंघन करत या दुसऱ्या इनिंग मधलो पहिलो वैलो चौकार बॅट मधून सोनूच्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्येची झालेली बोनी, धावसंख्येची झालेली सुरुवात सोनूच्या बॅट मधून. ज्या सोनून गेल्या सामन्यात सुद्धा अतिशय खेळी आपल्या बॅटने सजवली होती, अगदी तशीच खेळी अपेक्षित 100 चौपाटला करताना. अजून एकदा सुंदर फटको. झेल टिपणं अपेक्षित, रन्स घ्यायचो की नाही घ्यायचो ही दुहेरी मनस्थिती. परंतु शेवटच्या क्षणार्धात खूप चांगला क्षेत्ररक्षण. झेल जर टिपला असता तर समीकरण थोडासा बदलला असता, परंतु नशिबाची साथ लाभली फलंदाजाक, साथ लाभली सोनूला आणि त्यामुळे फलंदाज ज्या ठिकाणी बाद होतो त्यावेळी सुद्धा नाबाद आपण बघितलो. झेल सुटल्यानंतर त्यावर केलेलं यो मोठो पलटवार. चेंडू फरार, 1 बाउन्स, रोलिंग 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 करत APL चौकार. अजून एका चौकारानिशी धावफलक पुन्हा एकदा वाढताना स्कोरबोर्ड सहजरित्या आता मात्र स्पीड मध्ये तब्बल 8 या धावेवर. 8 रन्स 100 चौपाटला करताना श्री क्रिकेटर संघाचो मातब्बर सोनू स्ट्रायकर एंडवर. लोअर फुल टॉस होतो मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलच्या रिंगणात राखणदार होतो तैनात. खूप सुरेख क्षेत्ररक्षण. अजून एक निर्धाव चेंडू गणलो गेलो. धावसंख्या ही 8 धावेवर. सामन्यात जिंकाचा असला तर मोठे पटके, षटकार, चौकारांची आतिषबाजी खूप गरजेची. मालवणीत एक म्हण, अर्धो मिरक सरान गेलो आणि मगे बाळग्यान माटव बांधा घेतलो, तसा होऊ नये. तर आतापासूनच सुरुवातीक मोठे फटके अपेक्षित असतले आणि ते मोठे फटके घेण्याच्या इराद्यान उतरलेले ही सलामीची जोडबोली सोनू आणि रजत, त्यांच्याकडून कमालीची अपेक्षा. सुरुवातीकच जर आपण मोठे फटके बघितले तर गोलंदाजांवर तो दबाव येऊ शकता, नाहीतर मात्र गोलंदाज थोडेसे वरचढ तुमका दिसतले आणि त्याच वरचढ होण्याच्या इराद्यान दुसऱ्या षटकाची होणारी सुरुवात आणि बॉलिंग मार्कवर रोहित यो गोलंदाज सज्ज. रोहितचो पहिलो चेंडू अगदी लोअर फुल टॉस होतो आणि लोअर फुल टॉस चेंडूवरती सरळ बॅटने खेळलेलो लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूचो झालेलो प्रवास आणि त्यानंतर चेंडूची झालेली परती. धावफलक 9 धावेवर. डेल्टा फोर्स आणि ओशन किंग या दरम्यान पुढील लढत आणि त्यासाठी टॉस साठी आपण या. अजून एक मुळात टाकलेलो चेंडू खूपच सुंदर. जस्ट लुकिंग लाईक वाव आणि वाव फॅक्टर ठरण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॉलिंग मार्कवर कौशिक बॉलिंग मार्कवर. त्यानंतरच्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचा झालेलो प्रवास. क्षेत्ररक्षक तैनात. मिळालो सोनूला एक सिंगल आणि या एकेरी धावेन धावफलक डबल फिगर 10 धावेवर. रन्स लागले 10, चेंडू सरले ते आतापर्यंत 9. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. दुसरा षटक प्रगतीपथावर. 6 षटकांच्या या सामन्यात 100 चौपाटला. पुन्हा एकदा ताकदवर फटको खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहारे जमनी लगतचो मखमली स्ट्रोक आणि या एकेरी धावेनिशी धावफलक. एक्क्याच्या डबल गेमवर 11 धावेवर. 11 रन्स लागले, परंतु गोलंदाजाचा कौतुक, कारण कौशिकने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. अजून एक मुळात टाकलेलो चेंडू सोनूच्या बॅटमधून. चेंडूचा प्रवास लॉंग ऑन पर्यंत. मिळालो फक्त एकेरी धाव आणि या एकेरी रन्सान धावसंख्या एका डझनावर 12 रन्सावर.
12 रन्स. आतापर्यंत ही चांगली गोलंदाजी कौशिक बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा मिळतलो तो सिंगल. दुसरो रन्स घेतलो जातलो की नाही त्याच्याकडे होतो लक्ष, परंतु एका धावावर फलंदाज समाधानी. आणि त्यानंतर धावफलक 1 तेरी 1 मेरी आकड्यावर 13 धावेवर. 2 षटकांचो खेळ सरल्यानंतर उर्वरित 4 षटकांचो खेळ शिल्लक. 24 चेंडूंचो खेळ बाकी आणि धावसंख्या ही तब्बल 13 धावेवर. म्हणजे जिंकण्यासाठी अजून बराचसा लक्ष पलटी घालणं गरजेचं आणि तो उलटफेट करण्यासाठी मोठे फटके खूप गरजेचे असतले. आतापर्यंत जी बॅट थोडीशी शांत आपण बघितली, त्या बॅटिंग चालना देणं गरजेचा, धावसंख्येत बदल करणं गरजेचा. तर दुसरीकडे बॉलिंग मार्कवर रोहित 11 संघाचा अजून एक महत्वाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. संघाच्या वतीनं असलेला यात महत्वाचा तिसरा षटक. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी प्रदोष सज्ज. प्रज्योत पहिलो चेंडू खूप चांगलो आणि पहिल्या चेंडूवरती रजतला चेंडू काही समजलो नाही. अगदी निर्धाव स्वरूपात पहिल्या चेंडूची गणना. रजतच्या बॅटमधून वादळी खेळी येणं अपेक्षित. वादळापूर्वीची असलेली की ती शांतता, त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष. आणि श्री क्रिकेटर संघात खूप आवश्यक मोठे फटके, परंतु पहिल्या षटकात तसा काही समीकरण आपण बघितला नाही. पहिलो चेंडू होतो निर्धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. षटकातील दुसरो चेंडू आणि पुन्हा एकदा मोठो पटको मारण्याच्या नादात अजून एक बॅटर म्हणजेच रजत हळूहळू पावलांनीशी माघारी परतताना दिसतलो. रजतची झालेली थोडीशी निराशा. मोठे पटके खूप गरजेचे होते आणि मोठ्या पटक्याच्या प्रयत्नात बॅटची लागलेली कडा आणि त्यानंतर विकेट किपिंग मध्ये झालेल्या कमालीचा काम परिणामी रजत यो फलंदाज बाद होताना डगआउटच्या दिशेन, आपल्या माटवाच्या दिशेन. डेल्टा फोर्स आणि त्यासोबत ओशन किंग्स संघाचे कर्णधार टॉस साठी विनंती. पुढील सामन्याच्या टॉस साठी आपण या. मुळात टाकलेलो चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडूचा प्रवाह झेल टिपणं गरजेचा. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. प्रयत्न तर खूपच सुंदर, परंतु शेवटच्या क्षणार्धात हातीतून निसटलेलो चेंडू. जमिनीच्या दिशेने झालेलो दान आणि त्यानंतर धावून काढलेले ते रन्स स्कोरबोर्डवर 14 धावेवर. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अशी धावफलक धावगती श्री क्रिकेटर्सची. त्यानंतर पुन्हा एकदा सुरेख चेंडू. प्रदोषची गोलंदाजी जबरदस्त आणि जबरदस्त गोलंदाजीमुळेच आतापर्यंत तब्बल 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करणारी गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. त्यानंतर तो मोठो फटको, तो अपेक्षित तो मोठो फटको खेळण्याच्या नादात क्षेत्ररक्षकांनी झाली केली चूक आणि परिणामी जी विकेट होती त्या ठिकाणी इलेलो षटकार. मालवणी भाषेत बैल गेलो तो गेलो, जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. काजीची फका आणि हातीत पडली भोका, थोडीशी ती परिस्थिती. झेल टिपतलो असा वाटला. शेवटच्या क्षणार्धात चेंडू फरार, षटकार. अजून एक मोठो पटको, परंतु यावेळी लॉंग ऑनच्या दिशेन गावला त्याचा फावला, उरलेल्याचा फक्त बोर्डार नाव रवला. थोडीशी ती परिस्थिती. बऱ्याच वेळा संबोधला जाता जेचो येळ बरो तेचो खेळ बरो, जेचो येळ वाईट तो झाडार जडी चढलो तरी तेका कुत्रो येऊन चावण्याची शक्यता असता. तसा होऊ नये तर आतापासूनच योग्यरित्या क्षेत्ररक्षण अपेक्षित. आणि यावेळी षटक इशारा होतो तो APL ओव्हरचो. APL ओव्हर म्हणजे काय तर APL ओव्हर मध्ये 38 सर्कल मध्ये
तुम्ही 11च्या 11 खेळाडू किंवा 38 सर्कलच्या बाहेर 11च्या 11 खेळाडू ठेवू शकतात. फलंदाजासाठी देखील या षटकात असता ऍडव्हान्टेज. तास्तला जरी कॅच घेतला तरी नॉट आउट असतलो, कॅच आउट नसतला आणि ह्याच फायद्यात कन्वर्ट करणं अपेक्षित आणि त्या इराद्यात सोनू सज्ज मैदानात. सोनूच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार अशी खेळी आपण बघितली, परंतु नावाक साजेशी कामगिरी अपेक्षित. तर दुसरीकडे बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीसाठी सज्ज संघाच्या वतीने महत्वाच्या या 4थ्या षटकात पियुष अपनाक दिसतलो बॉलिंग मार्कवर. 27 क्रमांकाची जर्सी परिधान केलेलो गोलंदाज पियुष यांच्या गोलंदाजीवर कसो घेतलो जातलो समाचार. स्ट्रायकर एंडवर सोनू. मोठो पटको सोनूच्या बॅटमधून, परंतु जमिनी लगतच्या या पटक्यावर डीप मिडविकेटच्या दिशेने डीप मध्ये असलेलो क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण. त्यानंतर चेंडूची झालेली परती. सोनू या बॅटरला मिळालो तो सिंगल आणि या एकेरी धावेन धावफलक 22 धावेवर. 22 रन, 100 धावेचो पाठलाग. 36 चेंडूंचा सामना करताना अजून 78 धावेची गरज. 78 अजून आवश्यक. चालू असलेल्या या 4था षटक प्रगतीपथावर. 17 चेंडूंचो खेळ शिल्लक. मोठो पटको खेळण्याचा तो प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडूचो प्रवास. अजून एक सिंगल, एकेरी धाव आणि या एकेरी धावेन राजेश यांनी स्ट्राईकवर आणला सोनूला. या सोनूकडून काहीतरी कमाल करण्याची असलेली अपेक्षा त्याच्या चाहत्यांची आणि श्री क्रिकेटर्स संघ या सामन्यात जिंकायचा असला तर लवकरात लवकर मोठे पटके अपेक्षित. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. महत्वाच्या षटकात बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. ऑफ स्टंपच्या बाहेरचो चेंडू. पंचांनी दोन्ही हात केले समांतर. धाव होते आव्हांतर. जे का संबोधलं जातं मालवणी भाषेत ईदभर तवसा हातभर बीता करण्याच्या प्रयत्नात होतो वाईड. आणि वाईड म्हणजे एक अतिरिक्त रन आणि त्या अतिरिक्त धावेनिशी धावफलक 23 वर. स्कोरबोर्ड 24 धावेवर. या वाईटने 1 धावेत झाली वाढ. 76 धावेची अजून गरज. धावफलक 24. षटकाचो होतो 3रो चेंडू. सरळ बॅटचो फटको अतिशय सुंदर. पुन्हा एकदा सीमा पार. APL षटकार. या षटकारानिशी धावसंख्या 30 धावेवर. 30 रन्सावर. जिंकण्यासाठी 70 रन्साची अजून गरज. परंतु तब्बल विचार करता चेंडू थोडेसे कमी शिल्लक आणि त्यामुळे वारंवार मोठे पटके अपेक्षित. अखुटप्याचो चेंडू. फटको फसल्यानंतर झेलचीची संधी, परंतु आज मात्र क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक आपण बघितली आणि परिणामी अजून एकदा मिळालेला जीवदान त्या सोनूसाठी होता. परंतु त्या जीवदानाचा फायदा उठवणं गरजेचा. आपल्या संघात मोठे फटके अपेक्षित असलेले आणि तोच प्रयत्न वारंवार सोनूच्या माध्यमातून. धावफलक या 32. त्यानंतर सोनूच्या बॅटमधून अजून एक मोठो पटको खेळण्याचा होतो प्रयत्न, परंतु यावेळी पंचांचो येतलो इशारो असतलो काय त्याकडे सुद्धा नजरा. APL ओव्हर आणि त्यामुळे एकही रन मिळालो नाही. स्ट्राईक आपल्याकडे. स्ट्राईकवर असलेलो फलंदाज पुन्हा एकदा सोनू सज्ज. दुसरीकडे बॉलिंग मार्कवर. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूचो झालेलो प्रवास. मिळालो तो फक्त एक सिंगल. या एकेरी धावेनिशी
धावसंख्येत झालो थोडंसं फेरबदल आणि स्कोरबोर्ड 33 वर 33 धावेवर म्हणजे जिंकण्यासाठी अजून 67 धावेची 67 अजून आवश्यक. उरलेत फक्त 12 चेंडू. 2 षटकांचो मैदानात खेळ शिल्लक आणि 12 चेंडू 33 धावेची अजून गरज. या स्पर्धेत श्री क्रिकेटर संघाक आपला नशीब बदलूचा असला तर 12 चेंडू तो कमाल करणं खूप गरजेचा. सोनूसाठी असतील ही संधी. या सामन्यात जर वन साइड हिरो ठरायचा असला तर मोठे फटके खूप महत्वाचे असतले. परंतु ते मोठे फटक्यांपासून रोखण्याच्या इराद्या नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज. गोलंदाजीक दिसणारो नवीन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर 18 नंबरची जर्सी परिधान केलेलो बॉलर प्रदोष गोलंदाज बॉलिंग मार्कवर. पहिलो चेंडू पहिल्या चेंडूवरती अजून एकदा आपण झेल अगदी जमिनीच्या दिशेने दान होताना बघितला. रोहित इलेव्हन संघ थोडसो क्षेत्ररक्षणात ढिलाई करताना आणि पुढील सामन्याच्या टॉस साठी लास्ट कॉल. ओशन किंग आणि त्यासोबत डेल्टा फोर्स संघाचे कर्णधार टॉस साठी या. लास्ट कॉल. ओशन किंग संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. डेल्टा फोर्स संघ विनंती आपण या टॉस साठी पुढील सामन्याच्या. धावफलक होता 35 आणि त्यानंतर लगावण्यात दिलेलो मोठो पटको लांब लचक वळ गोलंदाजाच्या पाठीवर लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार आणि धावफलक 41 वर. 3 चेंडू सरल्यानंतर धावफलक या 41-41. अजून 59 धावेची 59 आवश्यक. अजून एक फुल टॉस परंतु या फुल टॉस वर मात्र मोठो पटको खेळणं थोडासा कठीण झाला फलंदाजासाठी. मिळालो सिंगल आणि त्यासोबत पंचांचो इलेलो इशारा तो असा थर्ड अंपायर कडे. डेल्टा फोर्स संघ टॉस साठी कृपया आपण या. थोडीशी हाईट चेक केली जाते या चेंडूची. नो बॉल असेल की नाही त्याकडे देखील नजरा. यावेळी डिसिजन येतोय थर्ड अंपायरचा. नॉट आउट. शेवटचा पुकार असेल कृपया प्लीज टॉस साठी आपण या. स्कोरबोर्ड 43 आणि त्यानंतर अजून एक नो बॉल जो इशारा पंचांकडून. यावेळी होतो नो बॉल आणि नो बॉल वर मिळालेले रन्स अवसंख्येत झालेली वाढ स्ट्रायकर एंडवर. महत्वाची खेळी. ओशन किंग्स पुढील सामना जिंकलेलो टॉस घेतलेलो निर्णय तो बॅटिंग फलंदाजी करण्याचो. वाईटचो इशारा पंचांकडून ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटची खूण आणि
धावसंख्येत बदल, स्कोरबोर्ड 45 वर 45 वर. जिंकण्यासाठी अजून 55 धावेची गरज. फ्री हिटची संधी अजून देखील मैदानात असलेल्या फलंदाजासाठी. 55 ची गरज असताना यावेळीचा चेंडू अगदी शरीरष्टिक आदळताना आणि त्यानंतर षटक समाप्त. 6 चेंडूंचो खेळ शिल्लक उरलेत ते फक्त 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावेची गरज. महत्वाची होती लढत. रोहित 11 विरुद्ध श्री क्रिकेटर्स या दरम्यान 100 धावेचा पाठलाग करणं थोडासा या क्षणार्धात जड होतं ना श्री क्रिकेटर्स संघात आणि त्यामुळे समीकरण 6 चेंडू आणि तब्बल 55 धावेची गरज. सोहम बॉलिंग मार्कवर. सोहमच्या गोलंदाजीतील पहिलं चेंडू त्यावेळी मिळालेलो सिंगल. या एकेरी धावे धावफलक या 46 वर. जिंकण्यासाठी अजून 54 धावेची गरज. अजून एकदा मोठा पटको खेळण्याचा होतो प्रयत्न. फ्लिकचो पटको मनगटी पटक्यानिशी मिळाला तो सिंगल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 2 चेंडूंचो खेळ समाप्त. शेवटचा षटक रोहित 11 पहिल्या इनिंग मध्ये जोरखस फटकेबाजी आणि त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी. सोनू थोडीशी एकाकी झुंज देताना या सामन्यात, परंतु सोनू ती साथ काय लाभली ना आणि परिणामी बॅटची लागलेली कड, दाखवलेली थोडीशी खेळाडू वृत्ती आणि त्यासोबत फलंदाज सोनू बाद होताना. न्यू बॅटर मैदानात दाखल. 3 चेंडूचो खेळ सरल्यानंतर 3 चेंडूचो खेळ शिल्लक. दीपेश नवीन बॅटर मैदानात स्ट्रायकर एंडवर. गोलंदाजीत सोहम सज्जा. पुढचो चेंडू खूपच सुरेख. बॅट आणि बॉलचो काही एक संपर्क नाही. थोडीशी थंडावलेली फलंदाजी आपण बघितली आणि त्यामुळेच ते मोठे पटके खेळणं थोडंसं कठीण गेलं श्री क्रिकेटर संघात. परंतु दुसऱ्या बाजून रोहित 11 संघान खूप चांगली कमाल दाखवली या सामन्यात. अजून एक सोहमचा चेंडू. यावेळी मोठो पटको पकडण्याचा प्रयत्न, झेल आणि त्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक यशस्वी. खूप सुरेख झेल. अजून एक बॅटर हळूहळू पावलानिशी माघारी परतताना. नवीन बॅटर मैदानात ताबो घेताना. धावफलक या 47. थोडीशी रोडावलेली स्थिती. बलवणी भाषेत एक म्हण, असला की भासा भासा आणि नसला की उगी बसा. थोडीशी ती परिस्थिती. जिंकण्याच्या अगदी उंबरट्यावर असलेला संघ म्हणजेच रोहित 11 संघ. या सामन्यात त्यांची चांगली कमालीची कामगिरी. सोहम बॉलिंग मार्कवर सज्ज. या षटकातील सांगता करणारो शेवटचा चेंडू. मोठो पटको खेळण्याच्या नादात अजून एक बॅटर बाद होताना आणि त्यासोबत रोहित 11 या सामन्यात विजयी. तोपर्यंत आपण जाऊया